नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा देवाचं नाव घेतो, माळ जपतो, पण मनात एकच प्रश्न असतो, मला या नावाची ओढ का लागत नाही? मला नामाचं प्रेम का येत नाही? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत सुंदर प्रवचनावर आधारित चर्चा करणार आहोत, जे आपल्याला सांगतं की नामाचं प्रेम मिळवण्यासाठी नेमकी कोणती कळकळ हवी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन, 7 जानेवारी. नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे. महाराजांनी एक खूप छान उदाहरण दिलं आहे. एखादी स्त्री जिला मूल झालं नाही आहे, तिने जर विचारलं की मुलावर प्रेम कसं करावं, तर तो प्रश्न चुकीचा ठरेल. कारण मूल झालं की प्रेम आपोआप येतं. तसंच नामाचं प्रेम कसं येईल हा प्रश्न विचारण्यापेक्षा मुखी नाम कसं येईल हा विचार आपण केला पाहिजे. आपल्या मुखात नाम येत नाही, यात कोणाची अडचण आहे? कोणाचीही नाही, फक्त आपली स्वतःची. आपण एकदा ठरवलं की नाम घ्यायचं तर ते सुरू होतं, पण आपण ते करत नाही, हाच खरा दोष आहे. आपण म्हणतो मी तर रोज नाम घेतो, मग तरीही प्रेम का वाटत नाही? ह्याचं उत्तर असं आहे की आपल्यात ती कळकळ नाही. जसा एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्याला वाटत नाही. आपण नाम घेतो कारण गुरुने सांगितले आहे आणि संतांनी सांगितलं आहे म्हणून, किंवा दुसरं काही काम करायला नाही म्हणून. पण जर एखादी गोष्ट आस्थेने आणि हौसेने केली तरच त्याचं फळ मिळतं. जसं एखाद्या आईला खूप वर्षांनी मूल झाल्यावर तिची जी अवस्था होते, तशी आपली नामाच्या बाबतीत झाली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रगती. आपल्या शरीराची वाढ जशी आपल्याला नकळत होते, तशीच आपली आध्यात्मिक उन्नतीसुद्धा नकळत झाली पाहिजे. ज्याला वाटतं की मी आता खूप मोठा भक्त झालोय किंवा मी काहीतरी मिळवलंय, तो खरं तर मागे पडलेला असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं जास्त कठीण आहे. म्हणून नेहमी नम्र राहून नाम घेत राहावे. आजच्या प्रवचनाचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक स्त्रियांना वाटतं की पतीला देव आवडत नाही, मग मी नाम कसं घेऊ? पण महाराज म्हणतात, नवऱ्याला देव आवडत नसेल तरीही बायकोने नामस्मरण सोडण्याची गरज नाही. उलट तिने नाम घेतल्यामुळे तिचा धर्म तर टिकतोच, पण तिचा संसार अधिक सुखाचा होतो. तर मंडळी, आजच्या ह्या विषयावरून आपण एकच शिकलो, नाम घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रेम देणं हा त्या नामाचा धर्म आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा, प्रेम आपोआप येईल. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजन ऋतो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय